नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला जरदोसी वर्क कसं करायचं हे दाखवणार आहे। त्यासाठी अगोदर जरदोसी छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायची। आज आपण जरदोसीपासून फ्लावर बनवणार आहे। या पद्धतीने जरदोसी कट करून घ्यायची। त्यानंतर सुईमध्ये धागा ओवून सुई वरती काढून घ्यायची आणि त्यामध्ये गोल्डन कलरचा मणी टाकून घ्यायचा। म्हणजे हा मणी बरोबर सेंटरला येईल फ्लावरच्या। मण्याच्या साईडनी सुई वरती काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जो जरदोसीचा तुकडा बनवलाय तो टाकून घ्यायचा। सुई आपण अगोदर ज्या ठिकाणी वरती काढली होती त्याच्याच शेजारी पुन्हा खाली घालायची। पुन्हा आपण जी पाकळी बनवली अगोदर तिच्या शेजारी सुई वरती काढून घ्यायची आणि सुईमध्ये एक जरदोसी पाकळी तयार झाली आहे त्याच्या बरोबर सेंटरला जिथून सुई वरती काढली आहे त्याच्याच शेजारी पुन्हा सुई खाली घालून घ्यायची। म्हणजे आपली दुसरी पाकळी तयार होईल। त्यानंतर ही जी पाकळी तयार झाली आहे त्याच्या बरोबर सेंटरला सुई वरती काढून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला पुन्हा खाली खेचून घ्यायची। या पद्धतीने केल्यानंतर आपली जी पाकळी आहे ती व्यवस्थित फिट होईल। नाहीतर काय होतं, ही जी पाकळी आहे ती अशी वरती येते। याच पद्धतीने सगळ्या पाकळ्या अशा तयार करून घ्यायच्या। आता आपण जरदोसीचं दुसरं फ्लावर बघणार आहोत। त्यासाठी सुई अशी वरती काढून घ्यायची आणि मध्यभागी एक गोल्डन कलरचा मणी टाकून घ्यायचा आणि मण्याच्या शेजारी सुई खाली काढून घ्यायची। हा मणी आपला व्यवस्थित फिट होईल। त्यानंतर पुन्हा मण्याच्या शेजारी सुई वरती काढून घ्यायची आणि त्यामध्ये जरदोसी टाकून पुन्हा अगोदर ज्या ठिकाणी सुई बाहेर काढली होती त्याच्या शेजारी
सुई खाली घालायची पुन्हा. आता काय करायचंय, पाकळीच्या बरोबर मध्यभागी सुई वरती काढून घ्यायची आहे. त्यामध्ये एक जरदोशी टाकून घ्यायची आणि पाकळीच्या बाहेरच्या साईडला सुई पुन्हा खाली घालून घ्यायची. आपलं हे दुसरं फ्लावर तयार होईल. सेम ह्याच पद्धतीने सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या. जरदोशीचं फ्लावर बनवताना साध्या सुईनीच बनवायचं, ते व्यवस्थित येतं. आरीवर्कच्या सुईनी जर फ्लावर बनवलं तर ते थोडं कठीण जातं, लवकर फ्लावर तयार होत नाही आणि व्यवस्थितही येत नाही. त्यामुळे काय करायचंय, आपली जी साधी हातशिलाईसाठी सुई वापरतो त्याच सुईनी फ्लावर बनवायचं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता दोन्ही फ्लावर किती छान दिसत आहेत. आता आपण तिसरं फ्लावर बघूया. त्यासाठी अगोदर मी टिकली घेतली आहे. ती टिकली मध्यभागी सेट करून घेतली आहे आणि त्यानंतर आपण ज्या कळ्या बनवल्या होत्या पहिल्या फ्लावरला, सेम तशाच कळ्या बनवून घ्यायच्या त्या फ्लावरला. फक्त यात काय करायचंय, मध्यभागी आपल्याला व्हाईट कलरचा मोती टाकून घ्यायचंय. अशा पद्धतीने मध्यभागी एक मोती टाकून घ्यायचा. या फ्लावरला आपण 4च कळ्या बनवणार आहेत आणि प्रत्येकाच्या मध्यभागी एक मोती टाकायचा. ह्या ज्या दोन्ही कळ्यांच्या मध्ये जागा शिल्लक आहे तिथे सुईवरती काढून घ्यायची आणि त्यामध्ये एक जरदोशी